जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील मुख्य चौक परिसरात 14 मार्च रोजी उशिरा रात्री लागलेल्या भीषण आगीत 4 दुकाने जळून खाक झाली। या आगीत सुमारे 2 कोटी रुपयांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुख्य चौकातील दीपक बूट हाऊस या दुकानाला रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत शेजारील साईबाबा हार्डवेअर, साईबाबा उपहारगृह तसेच ओम साई मोबाईल रिपेअरिंग या दुकानांनाही आगीने वेढले। आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले आणि आटोकाट प्रयत्न सुरू केले। त्याचबरोबर इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होत कुठलीही जीवितहानी किंवा कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी आपली सुरक्षा ठेवून आग विझवण्यासाठी प्रयत्न करावा असा सल्ला यावेळी तरुणांना दिला। आगी दरम्यान मोठा स्फोट होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी धाडस दाखवत उपहारगृहातील 4 गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढले। त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली। या आगीत रामराव जळबाजी बदुलवार यांच्या साईबाबा हॉटेलमधील 14 मोठे फ्रेज, सुमारे 10 क्विंटल साखर, आईस फॅक्टरीचे साहित्य, टेबल खुर्च्या व इतर माल पूर्णतः जळून खाक झाला। तसेच पेंटा जळबाजी बदुलवार यांच्या साईबाबा हार्डवेअर दुकानातील ऑइल, टायर, नायलॉन दोरी, पाईप, गिरीस, मोटारी यासह इतर साहित्यही पूर्णतः आगीत नष्ट झाले। चंद्रकांत राजाराम ताटी कुंडलवाड यांच्या ओम साई मोबाईल रिपेअरिंग दुकानातील इन्व्हर्टर, बॅटरी, स्पेअर पार्ट्स व अन्य साहित्य जळून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले। तर दीपक शिवराम वानखेडे यांच्या दीपक बूट हाऊस दुकानातील चप्पल, बूट व इतर साहित्य जळून अंदाजे 4 ते 5 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर व किनवट येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। आगीमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता। सुमारे 15 ते 16 तासांनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला। या घटनेचा पंचनामा महसूल विभागाचे तलाठी SD मुंडे यांनी केला असून आगीत विशेषतः बदुलवार यांच्या मालमत्तेचे सुमारे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। या घटनेमुळे इस्लापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।